नागपूर जिल्ह्यातील कडमेश्वर तालुक्यातील राहुलगाव येथे स्फोटक निर्मिती कारखान्यात आज सकाळी भीषण स्फोट झाला। सकाळची शिफ्ट सुरू होत असतानाच डेटोनेटर पॅकिंग युनिटमध्ये हा स्फोट झाल्याची प्राथमिक माहिती आहे। स्फोटाचा आवाज दूरपर्यंत ऐकू गेला असून कारखान्याचा काही भाग पूर्णपणे उद्ध्वस्त झाला आहे। या दुर्घटनेत आतापर्यंत 15 ते 20 कामगारांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर येत आहे, तर 15हून अधिक जण गंभीर जखमी झाले आहेत। जखमींना तातडीने नागपूर येथील विविध रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे। काही जण मलब्याखाली अडकले असल्याची भीती व्यक्त केली जात असून बचाव कार्य वेगाने सुरू आहे। घटनेची माहिती मिळताच पोलीस, अग्निशमन दल आणि एनडीआरएफ यांच्या पथकांनी घटनास्थळी धाव घेतली। परिसर तात्काळ सील करण्यात आला असून स्फोटाचे नेमके कारण शोधण्यासाठी चौकशी सुरू करण्यात आली आहे। प्राथमिक अंदाजानुसार सुरक्षा नियमांतील त्रुटींची शक्यता नाकारता येत नाही, मात्र अधिकृत अहवालानंतरच स्पष्टता येणार आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घटनेबद्दल दुःख व्यक्त करत मृतांच्या कुटुंबियांना आर्थिक मदतीची घोषणा केली आहे। तसेच महाराष्ट्र शासनानेही अतिरिक्त मदत व उच्चस्तरीय चौकशीचे आदेश दिले आहेत। दरम्यान मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे। अशाच ताज्या बातम्या जाणून घेण्यासाठी न्यू महाराष्ट्र 24 न्यूजच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।